हाय एव्हरीवन. तर काल होता 31 डिसेंबर आणि आम्ही गेलो होतो छान असं फिरायला आणि फायनली आम्ही 31 डिसेंबरला जी काही नवीन वर्षाची सुरुवात आहे ती आपल्या नाशिकमध्ये येऊनच केलेली होती. सगळ्यांनाच खूप भूक लागली होती, पण सगळ्यांना ओढ लागली होती. कधी नाशिक येईल, कधी आपण नाशिकमध्ये पोहोचू, कधी घरी जाऊ. मग ठरलं होतं संध्याकाळचं जेवण आपण नाशिकमध्येच करूयात. तर रस्त्यामध्येच हे जे काही हॉटेल लागलं आम्हाला नाशिक दरबार, तर तिथे थांबलो आणि सगळ्यात पहिल्यांदा आम्ही छान लॉलीपॉप मागवले. तर आमच्या किट्टू राणीला ना खूप लॉलीपॉप आवडतात. पण मग एक-एक तिला शेअर करावं लागलं गोलूला, आरूला. त्यानंतर तिला कमी पडले, नंतर भेटले नाही पण. कारण खूप उशीर होऊन गेला होता आणि इथे श्लोक आहे ना छान लॉलीपॉपला फू-फू करून खात होता आणि मला मोह आवरलाच नाही. मी त्याचा लगेच थोडासा व्हिडिओ शूट करून घेतला. लहान मुलं कधी-कधी इतके छान काहीतरी नवीन काही करतात आणि खरंच असं वाटतं, की ह्या जे काही मेमोरीज आहेत, तर त्या सेव्ह करून ठेवूयात. त्यानंतर आम्ही इथं मागवलं होतं मटण आणि मग सगळ्यांनी मटणावर छान असा ताव मारला. मी आणि पूनमनी नॉर्मल लस्सीच पिली कारण 8 दिवसापासून बाहेरचं जेवण खाऊन-खाऊन खरंच कंटाळा आला होता. त्यानंतर आम्ही पोहोचलो घरी आणि घरी आल्यानंतर जेव्हा आमची गाडी पार्किंगमध्ये आली, तर इतकं भारी वाटलं, की बस अरुणेच न सांगता हसत-हसत असं गेट उघडलं कारण घरी आलो होतो. त्याला खूप आनंद झाला होता. आमच्या फ्रेंड्सने आम्हाला घरी ड्रॉप केलं आणि ते गेले त्यांच्या घरी आणि हे माहीत नव्हतं गोलूला कारण तो वॉशरूमला गेला होता. तेव्हा त्याला कळलं किट्टू घरी गेली, तर तो खूप रडला कारण त्या दोघांना केक कट करायचा होता बरोबर न्यू इयरचा. कारण आम्ही जिथे थांबलो होतो नाशिक दरबारला तिथनं आम्हाला केक भेटला होता आणि त्या दोघांचं चाललं होतं गाडीमध्ये आपण केक कट करूया. 8 दिवसापासून ते बरोबर होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये खूप बॉन्डिंग तयार झालेली होती. तर चला पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.